माहेर. आज निघाले मी माझ्या घरी. आलेली माहेरला. पण खरं सांगू, बऱ्याच महिन्यांनी आज मी माहेरी आलेले. माझंच घर मला नवीन वाटत होतं. कारण यावेळेस वडील पण रागवले नाहीत आणि आईने पण काही कामं सांगितली नाहीत. पाहुणे आल्यासारखं वाटलं मला. बॅग पण माझी एका कोपऱ्यात होती. जो माझा कप्पा होता ना बॅगेचा, म्हणजे ज्याच्यात मी आधी लग्नाच्या आधी कपडे वगैरे माझे सगळं सामान वगैरे ठेवायचे, तिथे नव्हतंच माझं काही. साईडला माझी बॅग होती. आता जाताना आईनं भरपूर काय काय दिलं. आईनं दिलं, भाऊजाईनं दिलं, भाऊनं दिलं, वडिलांनी दिलं. पण माझा तो कप्पा नाही राहिला. खरंच मुलगी होणं सोपं नसतं. सगळं इथंच ठेवून जावं लागलं मला. जे माझं होतं, खरं तर माझं काहीच नव्हतं. मी या घरची पण पाहुणी आहे, मी त्या घरची पण पाहुणी आहे. मी या जगात जन्माला आल्यावर सुद्धा मी पाहुणी आहे. माझं स्वतःचं असं काहीच नाही. यावेळेस मला कोणीच काय रागवलं नाही, भांडलं नाही, काय नाही. दरवेळेस माझे लग्नाच्या आधी माझ्या भावाची एवढी भांडणं व्हायची, कुत्र्या मांजऱ्यासारखी आमची भांडणं असायची. पण यावेळेस तो, ताई हे आणू का, ताई ते आणू का, ताई तुला काय खायला घालायचे, तुला काय पाहिजे सगळं आणतो. पण जेव्हा मला पाहिजे होतं तेव्हा त्यानं काय नाही दिलं. भांडणं नुसते आमच्या दोघांची. पण आता विचारून हे आणू का, ते आणू का, आणून पण दिलं त्यानं, नाही असं नाही. पण माझं काही नाही राहिलं. मला पण आता स्वतःच्याच घरी पाहुणं आल्यासारखं वाटलं.